श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण थालीपीठ बनवत आहोत. ही मी मेथी घेतली, पालक, कोथिंबीर आहे, मूग आहे, मिरची आहे, लसूण, ओला कांदा, कांद्याची पात पण आहे बाजूला, आणि मक्का घेतला आहे. आणि पीठ पण मी 4 प्रकारचे घेतले. त्याच्यामध्ये मी बेसनचं पीठ घेतलं आहे, तांदळाचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे आणि गव्हाचं पीठ आहे. इथे मी तीळ लावलेत थालीपीठला लावायला. मीठ घेतलं आहे, ओवा घेतला आहे आणि हळद घेतली. तर ह्या भाज्या आपण मिक्सरमधून वाटून घेऊया आधी. चला तर मग मिक्सर वाटून झालेलं आपला पीठ एकत्र करून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपण ओवा ॲड करतो आहे, नमक ॲड केलं आहे, हळद, आणि थोडासा ओवा घेतला आहे मी, अर्धा चमचाभर घेतला आहे. तो क्रश करून त्याच्यामध्ये ॲड करते. आणि हे वाटलेल्या भाज्या ह्या पण आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहे. मुलं भाज्या खायला मागत नाहीत ना, म्हणून ही अशी आयडिया करावी लागते. माझा मुलगाही कडधान्य खायला त्याच्या जीवावर येते. मेथीची भाजी, पालक खात होतो, पण बाकीच्या इथल्या भाज्या नाही आवडत त्याला, म्हणून मला हे असं करावं लागतं. मग तो खातो बरोबर दह्याबरोबर. चला तर आपण पीठ मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून घेऊया. मी भाज्या वाटताना अजिबात पाणी घातलं नाही, कारण भाज्यांना ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं धुतल्यामुळे वगैरे, आणि त्या पालेभाज्या आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी असतंच. चला तर आपला हा गोळा मळून झालेला आहे. तर ह्याला 5 मिनटासाठी आपण रेस्ट करायला ठेवूया. ह्याला झोपी घालते, चल झोप 5 मिनटासाठी. चला तर आता आपण तवा ठेवून घेतला आहे आणि आपलं थालीपीठ थापून घेऊया. अशा प्रकारे पाणी घेऊया घालून कपड्यावरती, आणि एक गोळा घेऊया आपण. अशा प्रकारे करून ठेवूया कपड्यावरती, आणि त्याच्यावरती तीळ लावूया आपण अशा प्रकारे. आणि हलक्या हाताने असं थापून घेऊया. आता बोटाच्या साहाय्याने आपण त्याला होल पाडून घेऊया. आणि तव्यावरती अशा प्रकारे टाकूया. तूप घालून घेऊया होलमधून. दुसऱ्या साईडने पलटी मारून त्यालाही तूप लावून घेऊया आपण, आणि खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. अशा प्रकारे आपण दुसरा गोळा घेतोय. अजून कपड्यावरती पाणी घालून घेऊया. आणि तीळ लावून घेऊया मागासारखं. दोन्ही साईडला आपण तीळ लावून घेतो. याला पहिल्याला आपण एकाच साईडला तीळ लावलं होतं, याला दोन्ही साईडला आपण तीळ लावून घेतोय.
तर आपला पहिला असा धपाटा भाजत आलेला आहे. चला तर मग काढून घेऊ. आणि दुसरा धपाटा पण आपण टाकून घेतला आहे. माझा इथे व्हिडिओ स्किप झाला आहे. ह्याला पण दोन्ही साईडने खरपूस असा भाजून घेऊ. तर कशी वाटली माझी रेसिपी मला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून सांगा. चला तर मग हा खाण्यासाठी रेडी आहे. दही आणि दह्याबरोबर खाण्यासाठी रेडी आहे आता. चला तर मग थँक्यू.